सरस्वते नमः. श्रीरामा तू निज विवेकी, विषय भोगिता उपयोगी, होळी तरी झाला सुखी, निज दुःखी तो विषय. असो आता वाईला बाण लागलाय. वा आप्पा पण आलेले. आप्पा बघितलं नाही बघा आता बघायला म्हणून. असो वालीला बाण लागलेला आहे. प्रभू रामचंद्राने सांगितलंय वाली मी तुला वाचवू शकतो, बाण तुझ्या छातीमधला काढू शकतो आणि बाण काढून तुला वाचवतो, मला सहाय्य कर. आणि त्यावेळेस आता तो वाली सांगू लागलाय. कोणाला सांगू लागलाय? रामाला सांगू लागलाय. आणि तुझ्या मदतीची मला गरज आहे असं वालीने रामाने वालीला सांगितलं की तुझ्या मदतीची मला गरज आहे. मग आता वाली त्या रामाच्या प्रश्नाचं प्रत्युत्तर देतोय. रामा, हे रामा, अरे काय मला मोठेपणा देतोयस? कशामुळे मला तू मोठे करतोयस? कशामुळे तू मला मोठे म्हणतोयस? रामा, अहो तुमच्या धनुष्यामध्ये एका बाणाची एवढी किंमत आहे, एवढी ख्याती आहे, एवढी ताकद आहे. समुद्रामध्ये जर तुमचा बाण मारला तर समुद्राचं सर्वची सर्व पाणी आणि ते जाळून टाकायची ताकद तुमच्या एका बाणामध्ये आहे. आणि तुम्ही मला मोठेपणा देतात की रावणाकडून सीता सोडवण्यासाठी तुम्हाला मदत केली असती. माझ्या मदतीची रामा गरजच नाहीये आणि मी कोण तुम्हाला मदत करणार? तुम्ही जगाचे मालक आहात असं वाली आणि परत रामाला बोलतोय. त्याच्यामुळे काय झालं? त्याच्यामुळे आम्ही मागायच्या ओळीमध्ये सांगितलं वालीने रामा, रामा आता नकोय मला. आमचे शिंदे महाराज फार हुशार आहेत बघा. मी तुम्हाला सांगतो रामायणासारखं सोपं सांगायला दुसरा कुठलाच ग्रंथ नाही आणि रामायणासारखं अवघड सांगायला कुठलाच ग्रंथ नाही. फक्त काय असावं लागतं, आज सर्व सांगणार आणि वाचणार ऐकायला नसले मग रामायणासारखं सोपं काय नाही. आणि सगळे सांगणार आणि वाचणारच ऐकायला असले ना मग हे जे का आवडली कोणत नाही. पण मी काय तेवढा हुशार नाही. त्याच्यामुळं जसं येईल तसं महागून आलं तसं पुढे फेकून द्यायचं काम माझं. याच्या मागच्या ओळीत अर्थ आहे. त्या मागच्या ओळीमध्ये वाली रामाला बोलतायत, रामा, ए रामा, अरे तुझ्या बाणाने मी मुक्त झालो ना. आता मला ब्रह्म साहित्य पद मिळालं ना. आता चौथी मुक्ती मला प्राप्त झाली ना आता. आणि आता हे जर तू बाण माझा उपसलास आणि मला परत जर या संसारामध्ये टाकलंस म्हणजे जन्माचं जगणं म्हणजे संसार असताना तर पुन्हा कोण सुखी झालाय? आजपर्यंत या जगामध्ये अनंत मोठा संसार केला, अनंत मोठी लोक झाले, पण कोण सुखी झाला शेवटी? या संसाराचं मूळ दुःख आहे. संसार दुःख मूळ आहे आणि या दुःखाचं मूळ संसार असल्यामुळं नको आता मला ते. आता मुक्त झालोय ना, होऊ दे आता मला मुक्त. आणि मुक्त होऊन मला असं काय कर आणि मला मोक्षाला घेऊन जा. आता नको, फक्त मी सांगितलं ते काम कर असं वाली बोलतोय. अंतकाळी कशासाठी रामनाम हे कशासाठी घ्यावं लागतं? आपण जीवन जगत असताना किती वेळेस रामनाम घेतलं तरी याचा काही जास्त फायदा होत नाही, उपयोग होत नाही. पण मग हे उपयोग होत नाही पण घ्यायचं कशासाठी? ज्यावेळेस अंतकाळाची वेळ येईल त्यावेळेस ते आपल्याला आठवलं पाहिजे. एखादी गोष्ट आहे ती आपल्याला पाठ करायची आहे, वर्षभर अभ्यास करायचा आहे, 3 तासाचा पेपर आहे, परीक्षा आहे. मग आपण जर विचार केला काय हरकत आहे, 3 घंट्याचा तर पेपर आहे, वर्षभर गुरुजी काय अभ्यास करायचा आहे असं जर विद्यार्थ्याला विचार केला तर मग त्या 3 तासात त्याला आठवल का? प्रश्न वाचल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे हे कोणत्या धड्यातला प्रश्न आहे, ह्याचं उत्तर कोणतं आहे. सोबत गाईड केलेलं असलं तरी गाईड सगळं चाळीतून हुडकीत गाव असायचा, ते धडा काढता आला पाहिजे आणि तेच पान फाडता आलं पाहिजे. हे कशासाठी करायचंय तर 3 तासाच्या परीक्षेसाठी करायचंय. मग तिथं तर क्षणाची परीक्षा आहे. यमधर्म येऊन उभा राहिला, काळ उभा राहिला. मग काळ येऊन उभा राहिला ते काय थांबतो का? थांबाता जेवण करू दे, थांबाता एवढा फोन लावू दे, थांबाता पहिले पाणी पाजू दे. तिथं काय ते थांबतो का? ते कुणासाठी थांबत नाही. आणि मग तितक्या क्षणामध्ये आपल्याला देवाचं नाव आठवलं पाहिजे. ही परीक्षेची घडी आहे आणि त्याच्यासाठी आयुष्यभर ते नाव घेतलं पाहिजे. नाव घेतलं तर आठवण ना, अभ्यास केला तर आठवण ना,
याच्यासाठी तो अभ्यास करायचा आहे. हे कोण सांगतंय? वाली आम्हाला सांगतंय बघा. कोण सांगतंय? वाली आम्हाला सांगतंय. आणि त्याच्यासाठी रामा हे नाव घ्यायचं. अरे तू माझ्या समोर आहेस, तू माझ्या डोळ्यात दिसत आहेस, तू माझ्या समोर उभा आहेस आणि मला मृत्यू येतोय. असा मृत्यू पुन्हा रामा कधीच येणार नाही. आधीचे सर्व गुणाता, पुढे मरणाने काय हाता, तेही एक सावधता, माझ्या निजही ए रामा, आजचं कशा प्रकारचं शुभ, अशा प्रकारचं सुमुहूर्त आहे. माझा प्राण कासावीस होतोय. माझ्या समोर, माझ्या डोळ्यात देखत, माझ्या डोळ्याच्या समोर जगाचा मालक करता आणि करिता श्रीरामचंद्र उभा आहे आणि त्या रामाच्या समोर मला मृत्यू येतोय. कितीतरी आनंद मला होतोय आणि अशा गोष्टीमध्ये आणि मला मृत्यू येऊ दे रामा, असं तो वाली बोलू लागला. रामनामाच्या कडकडाटी, दोष जळती अकल्पात दृष्टी, परमपद पावे शेवटी, नित्य निहती रामनामाचे कडकडाट असावे. कशाचा कडकडाट असावा? रामनामाचे कडकडाट. आणि रामनामाच्या कडकडाटामुळं जी काही दोष आहेत आणि असं ते दोष रान पळतात. ते दोष हा वाटाणं ते दोष पळतात. आणि ज्यावेळेस रामनाम घेतलं की दोष विरहित तो माणूस जीव होतो. आणि दोष विरहित झाल्याच्या नंतर जर मृत्यू आला तर त्याला मोक्ष प्राप्त होतं. आणि ती आता आज मला ब्रह्म साईच्या पती काही चौथी मुक्ती आहे, ती मला रामा प्राप्त होणार, असं वाणी बोलू लागला. एवढी ज्याची नामख्याती, तो तू स्वयं रघुपती, कृपेने भेटलासी अंती, जिने पुढती मदन एवढी ज्याची ख्याती आहे, एवढी ज्याच्या रामनामाची ख्याती आहे, त्याच्या रामनामाची एवढी शक्ती आहे, ताकद आहे. आणि तो राम आज माझ्या समोर आहे, माझ्या पुढे उभा आहे आणि त्याच्या समोर मला मृत्यू येतोय. असा मृत्यू महाभारतामध्ये एक सांगितलाय बघा. आणि तो सांगितला शिशुपालाला. शिशुपालानं 100 गुन्हे केले. शिशुपाला कृष्णाच्या हत्तीचा मुलगा होता. 100 गुन्हे केले आणि 101 वेळा गुन्ह्याला ज्यावेळेस त्या कृष्णाने आपल्या मुखामधून सुदर्शन चक्र काढलं आणि शिशुपालाच्या मास्तराने नरड्यावर मारलं, गळ्यावर मारलं, त्यावेळेस त्या शिशुपालाचं मुंडकं आकाशामध्ये उडालं आणि उडालेलं मुंडकं ही कृष्ण परमात्माच्या पायावर पडलं. कुठं पडलं? कृष्ण परमात्माच्या पायावर असं उडून येऊन पडलं. आणि त्या मुखामधून एक दिव्य ज्योत तयार झाली, निघाली ती दिव्य ज्योत. आणि ज्यावेळेस कृष्ण परमात्मा हा श्वास घेत होता त्यावेळेस त्या श्वासामध्ये विलीन झाली आणि भगवंताच्या श्वासामध्ये तिने अंतःकरणाचा प्रवेश केला. धन्य ते मृत्यू. हे कशामुळे तो मृत्यू प्राप्त झाला याचं सुद्धा एक कारण आहे. कारण जेव्हा अंतकाळ आला ना त्या असं कंसाचा, त्या असं शिशुपालाचा, आणि त्यावेळेस त्याने भडा 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 देवाला शिव्या देऊन टाकल्या. आणि इतक्या वेगात आणि इतक्या क्लेशात शिव्या दिल्या की तो बाकीचं सगळंच विसरून गेला. आणि फक्त पुढे कृष्ण परमात्मा आहे, देव आहे, हीच भावना त्याच्या मनामध्ये राहिली. आणि त्यामुळे वेगळं काही शिल्लकच राहिलं नाही. मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घुंगडी पांघरू हरी. तो देवमय भगवंतमय झाला, सर्व काही विसरला. आणि विसरल्यामुळे देवाला स्वतःच्या रूपामध्ये त्याला जागा द्यावा लागली. धन्य ते मृत्यू. आता नको विषयाचे आता नको जन्म भावे गौरी श्रीरामचरण वाळी आपण वाली हात जोडलेत भगवंताच्या पुढे, रामाच्या पुढे. रामा, ए रामा, रामा आता नको रे. आता हे जन्म मरण नको आता रामा. हे विषयाचं आचरण नको आता रामा. पंच विषय, पंचास्त्र, पंचजिकास्त्र, ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि याला झगडलेले हे पंच विषय अस्त्रे, हे नको आता. सगळं बंद झालं. नको आता पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. आता नको सगळं. त्याच्यामधून आता फिटलं पाहिजे, याच्यामधून आता संपलं पाहिजे, कडीला गेलं पाहिजे. आणि ती वेळ आता जवळ आली. रामा, रामा मला मुक्त करून टाक. तुझे हातीचा लागता बाण, मी झालो अति पावन, तुझा लागता पत्नी हस्तपूर्ण, वंचित मरण. रामा, ए रामा, तुझ्या धनुष्यापासून निघालेला जो काही बाण होता ना, आणि तो बाण ही रामनामांकित आहे. राम 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 करत आला. आणि ज्यावेळेस माझ्या छातीत घुसला ना रामा, आणि त्याच वेळेस माझ्या शरीरामध्ये जो काही अहंभाव होता, अहमपणा होता, मीपणा होता, आणि ते सर्वचे सर्व गळून गेला आणि मी शुद्ध
झालो. परिस जशा प्रकारे एखाद्या लोखंडाला झगटलं बरोबर त्या परिसाची कांती पालटते. अशा प्रकारे माझ्यामध्ये पालन झाला रामा आणि मी ब्रह्म सनातन झालो. मी एक जगामध्ये सगळ्यात मोठा झालो. अशा प्रकारे तू वाली बोलू लागला. आणि तुझा जो काही हात आहे ना, तुझा जो काही अमृत हस्ताचा स्पर्श आहे, हा स्पर्श माझ्या देहाला झाल्याबरोबर आणि मी ते मुक्त झालो, मोकळा झालो. आता महाराजांनी सांगितलं बघा, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. कारण महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलं. अतिशय छान अशा प्रकारे त्यांचा अभ्यास आहे. मी नेहमी म्हणत असतो, घरामध्ये सासू असली की सुनाला पुढं हे करायचं नाही. कारण काय असतंय, सासूलाच विचारून काम करावं लागतंय, नाहीतर सुनाला हे करायचं नाही. इथं तर 1 2 3 4 इथं तर सगळ्या सासा येतात. त्याच्यामुळं या सुनाने काही जास्त आपला हे का चालवायचा नाही. सगळं सासूच्या आणि मार्गदर्शनाखाली काम करायचं. तिकडं थोडं जास्त टाकायचं, पण ते सांगायचं तुम्हीच म्हणला होता म्हणूनच जास्त पडलं. अशा प्रकारे अतिशय सुंदर अशा प्रकारे छान सगळे माझी गुरुवर्य मंडळी समोर येतं. आणि म्हणून मला सांगायला सुद्धा आनंद वाटतोय. आमचे थोरात महाराज, मी लहान होतो, मला कळतच नव्हतं, आणि त्यावेळेस ते बंकट महाराज थोरात आणि वशिष्ठ महाराज थोरात